ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। सुधाकर बडगुजर शेकडो समर्थकांसह मुंबईच्या दिशेने रवानाही झालेत। दुपारी 1 वाजता भाजप प्रदेश कार्यालयामध्ये बडगुजर यांचा पक्षप्रवेश होणार आहे। बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला भाजप आमदार सीमा हिरेंचा विरोध होता, मात्र त्यांचा विरोध झुगारून सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश होणार आहे। माजी मंत्री बबन घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी महापौर नैना घोलप यांच्यासह शेकडो समर्थक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। सुधाकर बडगुजर मोठं शक्तीप्रदर्शन करत मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इनकमिंगला सुरुवात झाली आहे। आज भाजपमध्ये कोणाकोणाचा प्रवेश होणार आहे? सुधाकर बडगुजर ज्यांची ठाकरे गटातून हकालपट्टी झाली आहे, बबन घोलप ज्यांनी ठाकरे गटाला रामराम केलाय, अशोक मुर्तडक ज्यांनी मनसेला रामराम केलाय, तर नैना घोलप ज्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे। दरम्यान सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष संधारात असल्याचं समोर आलंय। बडगुजरांच्या पक्षप्रवेशासंदर्भात आपल्याला माहीत नाही असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत। स्थानिक नेत्यांच्या एकमताशिवाय प्रवेश होत नाहीत असं बावनकुळेंचं म्हणणं आहे। प्रवेशावेळी नेते, आमदार, खासदार यांचं एकमत पाहिलं जातं। विधानसभा निवडणुकीला 6 महिने झालेत। 6 महिन्यांपूर्वीच विरोधात लढण्यानं प्रवेशाला विरोधाची भावना असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय, एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही। सुधाकर बडगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही। स्थानिक नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा काही विरोध या पक्षप्रवेशाला आहे आणि कारण निवडणुकीच्या राजकारणामध्ये जेव्हा आपण एकामेकाविरुद्ध लढतो आणि आता निवडणुकीला केवळ 7 महिने झाले आहे, त्यामुळं साधारण एक विरोधाची भावना असतं आणि त्यामुळे साधारण नाशिकमध्ये थोडा विरोध आहे। दरम्यान पक्षप्रवेशाआधी सुधाकर बडगुजर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। भाऊ, तुमचं पण कारण असंच आहे का? कुंभमेळ्यासाठी तुम्ही जाताय? नाही, कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी येत असतो आणि महापालिकेमध्ये निवडणुकीचं रणसिंग अजून फुंकायचे बाकी आहेत। 2017 ते 2022 हे 5 वर्षाचा कालावधी सोडला तर आज प्रशासकीय राजवट आहे आणि ह्या राजवटीमध्ये जे कामं होत आहेत ते शासनाच्या नियंत्रणाखाली होत आहेत आणि निश्चितपणाने कामं होत असताना त्यामध्ये प्रशासनावरती लोकप्रतिनिधीचा अंकुश असला पाहिजे आणि निवडणुका येऊन घातलेल्या आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठं यश मिळावं त्यासाठी निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात। भाऊ, काय महत्त्वाचे 2 ते 3 मुद्दे आहेत? तुम्ही शिवसेना ठाकरे गट सोडला आणि कुठले 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करता? ज्या पक्षामध्ये आदर तिथे मिळतो त्या पक्षामध्ये जाणं कधी उचित आहे। ज्या पक्षामध्ये मी काम केलं 18 वर्ष त्यांनी माझा अनादर केला। काय अनादर झाला म्हणजे काय? तुम्ही वारंवार हे सांगताय, नेमकं काय घडलं? माझी पक्षातून बाहेर काढण्याची जी भूमिका त्यांनी बजावली, माझी काय चूक होती ते अजूनही मला कळलेली नाही। दरम्यान माजी मंत्री बबन घोलप आणि माजी महापौर अशोक मुर्तडक आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यांनी प्रवेशाआधी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। की मी मध्यंतरीच्या काळामध्ये पण निर्णय घेतला होता, कारण शिवसेनेमध्ये काम करण्याची संधी नाही, किंमत नाही, त्यामुळे आपल्याला लोकांची जे उपकार आहे आपल्यावर 30 वर्ष ज्या लोकांनी आपल्याला आमदार म्हणून निवडून दिलं त्यांची अजूनही कामं आहेत, ती घरी येतात, मग कुठं जायचं आणि सत्तेमध्ये असताना लोकांची कामे होऊ शकतात आणि त्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला मला। जे काही नाशिकचा विकास आहे किंबहुना होऊ घातलेल्या कुंभमेळ्यामध्ये सरकारच्या
दृष्टिकोनातून कुंभमेळा चांगला झाला पाहिजे आणि आपल्या नाशिकचं वैभव वाढलं पाहिजे. नाशिकमध्ये विकासाची गंगा सर्वपरीने सरकारकडनं येते आणि त्या दृष्टिकोनातून ह्या कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांना शहरातनं, जिल्ह्यातनं, किंबहुना देशातनं आणि देशाच्या बाहेरच्या लोकांना चांगल्या सुखसुविधा व्हाव्या या दृष्टिकोनातून विकासाच्या कलाकडे मी जात आहे.